ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता बातमी येते राज्यातील शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजनेचे पैसे परप्रांतीयांनी कसे ओरबाडले याची। नाशिकच्या कळवण तालुक्यात भादवन गावातनं धक्कादायक प्रकार समोर आलाय। गावात घर नाही, शेती तर नाहीच, पण मात्र पश्चिम बंगालच्या भामट्यांनी पीएम किसान योजनेचा हप्ता लाटल्याचं उघडकीस आलंय। परप्रांतीयांनी किती लाभ लाटलाय पाहूया। परराज्यातून सायबर कॅफे मधून नोंदणी करून हप्ता लाटला। पीएम किसान योजनेचे लाटले 3,62,000 रुपये। ॲग्रिस्टॅक कार्डच्या पडताळणी वेळी वास्तव उघड। बँक खात्यावरून सर्व बोगस लाभार्थी पश्चिम बंगालचे असल्याचं समोर। राज्यातील पीएम किसान योजनेचा पैसा 181 जणांनी लुटला। ई केवायसी सक्तीची केल्यानं बोगस लाभार्थ्यांचा लाभ बंद। ॲग्रिस्टॅकचं उद्दिष्ट लवकर पूर्तता होईल म्हणून आपण पीएम किसानच्या याद्या या सीएससी सेंटरवाल्यांकडे दिल्या होत्या की जेणेकरून त्या शेतकऱ्यांना बोलवून ॲग्रिस्टॅकची नोंदणी जर लवकर झाली तर आपला जिल्हा हा त्याप्रमाणे अग्रेसर राहील। आणि त्या पद्धतीने जेव्हा ह्या याद्या आपण दिल्या तर त्यावेळेस ती नावं आढळली की याच्यामध्ये भादवन गावातील 181 लोक हे त्या गावातील रहिवासी नसताना त्यांची पीएम किसानमध्ये नोंदणी झाली असं आढळलेलं आहे। दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांसाठीचे पैसे परप्रांतीयांनी लाटल्याचं उघड झाल्यानं या घोटाळ्यावर साम टीव्हीनं काही सवाल उपस्थित केलेत, पाहूया। सामचे सवाल। गावात शेतजमीन नसताना परप्रांतीय लाभार्थी पीएम किसान योजनेचे लाभार्थी कसे झाले? अनवारा हे शेतकऱ्यांचं नाव कसं असू शकतं? ऑनलाईन नोंदणीनंतर कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन का झालं नाही? व्हेरिफिकेशन शिवाय बोगस लाभार्थ्यांच्या नावे बँक खात्यात पैसे कसे काय पाठवले? बोगस लाभार्थ्यांची प्रशासनाकडून चौकशी का नाही? बोगस लाभार्थ्यांकडून सरकार पैसे वसूल करणार का? आणि बोगस लाभार्थ्यांचा पत्ता आणि फोन नंबरच्या त्रुटींना जबाबदार कोण? एक महत्त्वाची आणि मोठी बातमी नाशिकमधूनच समोर येते, कारण दिवसा ढवळ्या 2 गुंडांनी हातात चक्क तलवारी घेतल्या आणि एका बेकरीची तोडफोड केली। घटना घडली नाशिक शहरात। नाशिक पुणे रोडवरील उपनगर परिसरातील मेघराज बेकरीची या गुंडांनी तोडफोड केली, त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलंय। दरम्यान तोडफोड करणाऱ्या 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मात्र या बेकरीची तोडफोड का करण्यात आली आणि हे गुंड काय करत होते असा सवाल उपस्थित होता। तलवारीनं बेकरीची तोडफोड केल्यानंतर या 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आला आणि या दोन्ही संशयितांची, या गुंडांची पोलिसांनी त्याच परिसरातून धिंडही काढली आहे। त्यामुळे गुंडगिरी कराल, भाईगिरी कराल, दहशत माजवाल तर पोलिसांकडनं लागलीच प्रसाद मिळेल। पोलिसांनी त्याच परिसरातनं नागरिकांसमोर या 2 गावगुंडांची दहशत मोडून काढली आहे, त्यांची धिंड काढण्यात आली। बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे। टॉप 5 मधून बातमी आहे वाल्मिक कराड संदर्भातली। परळीमध्ये वाल्मिक कराडच्या जवळच्या टोळीनं एकाला जोरदार मारहाण केली आहे, जबरदस्त मारहाण केली आहे। परळीमध्ये ऑक्टोबर 2023 मध्ये ही मारहाण झाल्याचा दावा अंजली दमानिया करतायत। या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर घेतलेली नाही, तर कोर्टाची ऑर्डर 21 फेब्रुवारी 2025 ला आल्यानंतर देखील पोलीस एफआयआर घेत नव्हते। दरम्यान बीडचे एसपी नवनीत कौबत यांनी एफआयआर रजिस्टर केल्याचं दमानिया म्हणतात। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 80 दिवसांमध्ये आरोपपत्र पोलिसांकडून दाखल करण्यात आलंय। या आरोपपत्रामधून वाल्मिक कराड हाच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचं पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रात सिद्ध झालंय। वाल्मिक कराड भोवती आता कारवाईचा फास पूर्णतः आवळला गेलाय। सरपंच हत्येतील आरोपींना सोडणार नाही, पुराव्यानिशी आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। त्यामुळेच आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा होईल अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे।
धनंजय मुंडे जर राजकारणात राहिल्यास अनेक करार तयार होतील असा आरोप अंजली दमानी यांनी केलाय. मुंडेंचा राजीनामा लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी देखील दमानी यांनी केली आहे. कराडवर विचारलेल्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी उत्तर देणं टाळलंय. सरपंच हत्येप्रकरणी फडणवीसांनी शब्द दिलाय ते गृह खातं सांभाळतात, त्यामुळे ते लक्ष देऊ नयेत. मी पुण्यात आहे, पुण्यातले प्रश्न विचारा असं मुंडे म्हणाल्या. पुढच्या महत्त्वाच्या बातम्या स्वारगेट बलात्कार प्रकरणासंदर्भातल्या टॉप 5 मधून घेऊयात आढावा. दत्ता गाडेवर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपावर गाडे कुटुंबियांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. पीडितेच्या दत्ता गाडेच्या सहमतीनंच त्यांचे संबंध झाल्याचा दावा दत्ताच्या पत्नीनं केलाय. तिनं आरडाओरड का केले नाही असा सवाल गाडे कुटुंबियांनी केलाय. पुणे स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या बलात्कार प्रकरणात रुपाली ठोंबरे यांनी या प्रकरणात मोठा दावा केला. प्रकरणामध्ये शारीरिक संबंध संमतीनं झालेत, मात्र व्यवहाराचे पैसे दिले नाहीत म्हणून हा वाद निर्माण झाल्याचा दावा रुपाली पाटलांनी केलाय. मात्र त्यामुळे पुणे शहर नाहक बदनाम होत असल्याचा आरोप पाटलांनी केलाय. स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार घटनेच्या निषेधार्थ महिला जागर समिती आक्रमक झाली आहे. महिलांसाठी सुरक्षित समाज असणं हा त्यांचा संवैधानिक अधिकार आहे. यावेळी महिला सुरक्षिततेची तिरडी काढून धरणं आंदोलन करण्यात आलं. शिवाय योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली. राज्यात दररोज सरासरी 20 लाख महिला लालपरीतून प्रवास करतात. त्यातून सरकारकडून महामंडळाला वार्षिक 3000 कोटी रुपये मिळतात. मात्र तरी देखील लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी एकाही आगारात स्थानकात महिला सुरक्षा रक्षक नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. शिंदे सेनेच्या महिला आघाडीनं महिला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर धुळे बस स्थानकाची पाहणी केली. यावेळी महिला सुरक्षेच्या दृष्टीनं मोठ्या त्रुटी आढळल्यात. याबाबत आगार प्रमुखांना भेटून उपाययोजना करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा मराठवाड्यातनं. बीड जिल्ह्यात काम करण्यास पोलिसांनी नकार घंटा दर्शवलाय. बीड नको, दुसरीकडे बदली करा असं विनंती अर्ज जिल्ह्यातील 172 पैकी 107 अधिकाऱ्यांनी केले. त्यात 29 पैकी 15 ठाणेदारांचाही समावेश आहे. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणासह इतर मुद्द्यांवरून बीड जिल्हा चर्चेत आलाय. जालना शहरातील नाव्हा रोड परिसरात रेड्यांची झुंज लावणाऱ्या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी पैशांची पैज लावून झुंजीचं आयोजन करण्यात आल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तुळजाभवानी मंदिर गाभारा आणि मुख्य शिखराच्या पुनर्बांधणीचा स्ट्रक्चरल रिपोर्ट हा कायम राहणार आहे. पुरातत्व विभागानं पूर्वी तयार केलेल्या स्ट्रक्चरल रिपोर्टनुसारच मुख्य शिखराची पुनर्बांधणी होईल अशी माहिती पुरातत्व विभागाचे राज्य संचालक तेजस घारगे आणि मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी दिली आहे. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात धाराशिवमध्ये आलेल्या वाघाला पकडण्यासाठी वनविभागाला मिळालेली मुदत आता संपली आहे. मात्र वाघ काही सापडलेला नाही. 28 फेब्रुवारीला संपलेली मुदत वाढवण्याची मागणी वनविभागाकडून करण्यात आली. मात्र पुन्हा मुदत वाढ मिळते का हे पाहावं लागेल. लातूरच्या निलंगा तालुक्यातील हनुमंतवाडी मुगाव शिवारात जंगली रानडुकरांनी हायदोस घातलाय. शेतकरी हरिभाऊ रुपदेमच्या 3 एकर शेतातील नवीन लागवड केलेली केळीची बाग रानडुकरांनी रातोरात उद्ध्वस्त केली आहे. या जंगली रानडुकरांचा बंदोबस्त करून मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांना शासनाकडे केली आहे. एक महत्त्वाची राजकीय बातमी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुणे दौऱ्यावर असताना कार्यकर्त्यांशी बोलताना पुण्यात आपल्याला भगवा फडकवायचा आहे असं विधान केलं होतं. शिंदेंच्या याच वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही उत्तर दिलंय. शिंदे प्रत्येक जिल्ह्यात तसं सांगू शकतात असा टोला अजित पवारांनी लगावलाय. आज भगवा झेंडा त्यांनी हातात धरलाय. हाच भगवा झेंडा डौलाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकला पाहिजे. बाबू शेठ, आपले देवराम शेठ, खुशी खुशी फडकला पाहिजे. ते महाराष्ट्रात गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात तसं सांगू शकतात. आमचे देवेंद्र फडणवीस साहेब गेले तर ते सांगू शकतात आपल्याला तो जिल्हा भाजपचा आपल्याला झेंडा तिथं रोवायचा आहे. आणि मी गेलो तर मी सांगू शकतो की आपल्याला राष्ट्रवादीचा
तिरंगा झेंडा तिथं फडकवायचा आहे. ऐकाय ना, मी नाही सगळ्यांना सांगतो, ह्याच्यात विशेष काही नाही. तुम्ही किती असे उलट सुलट प्रश्न विचारले तर आम्ही फार एकजुटीने राहायचं ठरवलेलं आहे. पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 5 मधून. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू असून प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे. धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या गळतीनं अनेक गावं पिण्याच्या पाण्यातून वंचित राहण्याची शक्यता आहे. प्रशासनानं तातडीनं पाणी गळती बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अहिल्यानगरातील कोपरगाव शहरात टेलिग्राम कंपनीची लाईन टाकताना नगर परिषदेची जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय. रस्त्यावर पाणीच पाणी झाल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली आहे. दुकानांमध्येही पाणी शिरलंय, त्यामुळे व्यावसायिकांचं नुकसान झालंय. जळगावात कंत्राटदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढलाय. त्यांचा कोट्यवधी निधी शासनाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे त्यांनी 5 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन केलं. मात्र त्याची दखल शासन स्तरावर घेतली गेलेली नाही. जळगाव विमानतळाचा विकास अधिक वेगानं होण्याची शक्यता आहे. कारण जळगाव विमानतळाच्या हे विस्तारासाठी 5.20 हेक्टर क्षेत्र विमानतळ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यासाठी राज्य शासनानं मान्यता दिली आहे. आता जळगाव विमानतळाच्या विस्ताराचं काम कधी सुरू होतं हेच पाहायचं. शनी भक्तांना केवळ ब्रँडेड कंपनीचं तेलच वाहण्यास परवानगी शनी शिंगणापुरात येणाऱ्या भाविकांना देण्यात आली आहे. या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी होणार आहे. दुकानदारांनाही प्रमाणित कंपन्यांचं तेल विकण्याची सक्ती करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप 5 मधून. उदयनराजेंनी भेटायला आलेल्या एका चिमुकलीला जादू करून चॉकलेट दिलंय. उदयनराजे नेहमीच आपल्या वेगवेगळ्या अंदाजात पाहायला मिळतात. कधी भर चौकात कॉलर उडवतात, तर कधी बुलेटवरून दमदार एंट्री मारतात. त्यात आता जादूचीही भर पडली. कोल्हापुरातल्या एकूण 5 मतदारसंघातून शक्तीपीठ महामार्ग जातो. मात्र त्यातल्या 4 आमदारांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्याची माहिती सतेज पाटलांनी दिली आहे. आमचा विरोध केवळ कोल्हापूरसाठी नसून हा मार्गच नको यासाठी आमचा लढा आहे, असं सतेज पाटील म्हणाले. कोल्हापुरातील रिक्षांची भाडेवाढ आजपासूनच लागू करण्यात आली आहे. गेली 5 वर्षे रिक्षा चालकांकडून भाडेवाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर ही मागणी शासनानं मान्य केली आहे. प्रति किलोमीटर 3 रुपये अधिकचं भाडं कोल्हापूरकरांना मोजावं लागेल. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांची फॉरेन्सिक विभागाकडून तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली. प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं आणि इंद्रजित सावंतांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी ही चौकशी करण्यात आली. सर्वसामान्यांचे गारहाण ऐकण्यासाठी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचं दालन आता खुलं झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शासन आणि नागरिकांच्या संवादाच्या सूचना दिल्यात. त्यानंतर सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे सोमवार आणि शुक्रवार हे 2 दिवस आपलं दालन सर्वसामान्यांसाठी खुलं करणार आहेत. विदर्भात बर्ड फ्लूनं अक्षरशः थैमान घातलंय. वाशिमच्या कारंजामधल्या खेरडा जिरापुरे गावात बर्ड फ्लूमुळे 6,831 कोंबड्यांचा मृत्यू झालाय. अकोल्यातील प्रयोगशाळेनं मृत कोंबड्यांचे नमुने पुण्यातल्या लॅबमध्ये पाठवले होते. भोपाळमध्येही या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनच झाल्याचं निष्पन्न झालंय. याच पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपायांसाठी प्रशासनानं आता पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाशिम जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार कोंबड्यांचं खाद्यही नष्ट केलं जात आहे. विदर्भातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप 5 मधून घेऊया. बुलढाण्यात मराठीच्या मुद्द्यावर बँकेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं चांगलाच गोंधळ घातलाय. खामगाव येथील बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर तिवारी हे बिहारमधील असून त्यांना मराठी येत नाही. या मुद्द्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी गोंधळ घालत तिवारी यांची कानउघडणी केली आहे. बुलढाण्यातल्या खामगाव तालुक्यातील वझर गावात 2 गटात काल राडा झाला होता. पोलिसांनी दोन्ही गटांची बैठक घेऊन हा वाद मिटवलाय. महापुरुषांच्या अनधिकृतरित्या बसवलेल्या पुतळ्यांबद्दल वाद निर्माण झाला होता. या ठिकाणी हाणामारी आणि दगडफेकही झाली होती. सध्या गावात शांतता असून कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणारा प्रशांत कोरटकर गायब झाल्याची माहिती मिळतेय. कोल्हापूरनंतर आता नागपूर पोलिसांनी देखील कोरटकरच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय.
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना फोनवरून शिवीगाळ आणि महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप कोरटकरवर करण्यात येतोय. नागपुरातील महाल परिसरात शिवप्रेमींनी आंदोलन केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रशांत कोरटकर आणि सोलापूरकरांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत जोरजोरात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं. अमरावती जिल्ह्यातील मोझरी बसस्थानक आंबट शौकीनांचा अड्डा ठरत आहे. बसस्थानक परिसरातच कॉन्डोम्सचा सडा आणि दारूच्या रिकाम्या बाटल्या दिसत आहेत. या प्रकरणी एसटी महामंडळ आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिसून येत आहे. आता कोकणातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप 5 मधून. दापोलीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटातील 9 नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश पार पडतोय. शिवसेना नेते रामदास कदम आणि राज्यमंत्री योगेश कदमांच्या उपस्थितीत दापोलीत प्रवेश करण्यात आलाय. मुंबई गोवा महामार्गावर रात्री वाकेड घाटात कंटेनर उलटून अपघात घडलाय. अपघातानंतर कंटेनरला आग लागली. ड्रायव्हर क्लीनर आगीत होरपळत असताना स्थानिक नागरिकांनी त्यांना वाचवलं. अग्निशमन विभागानं त्वरित आगीवर नियंत्रण मिळवलं. एसटी बस अपघातात तरुणाच्या मृत्यूनंतर राडा करणाऱ्या जमावावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. या प्रकरणी 33 जणांवर अलिबाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अलिबाग एसटी बसच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला होता. या घटनेनं संतप्त जमावानं 2 एसटी बसेसची तोडफोड केली. महाडचा ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाला प्रारंभ झालाय. या छबिना उत्सवाला शिवकालीन परंपरा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येत भाविक वीरेश्वर महाराजांच्या दर्शनाला येतात. रत्नागिरीत बदलत्या वातावरणाचा फटका हापूस आंब्याला बसलाय. उष्णतेनं या फळाला गळती लागली आहे. तसंच कीड रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आंबा पिकावर झालाय. दरम्यान बागायतदारांची पिकं वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे आणि त्यामुळे आंबा बागायतदार एकंदरीत कुठेतरी अडचणीत आलेला आपल्याला. आणि आता नाशिकमधील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप 5 मधून. राहुल गांधींना नाशिक कोर्टात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींविरोधात नाशिक कोर्टात याचिका दाखल दे. सुनावणीला ऑनलाईन हजर न राहता प्रत्यक्ष हजर राहून जामीन घेण्याचे आदेश न्यायालयानं दिले. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शिक्षेप्रकरणी आता 5 मार्चला सुनावणी होणार आहे. अजूनही माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्यांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी न्यायालयानं 3 दिवसांची मुदत दिली. सुमारे 16 लाख रुपये बुडाल्यानं आर्थिक विवंचनेत सापडलेल्या रवींद्र शिवाजी कोल्हे या तरुणानं स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केली आहे. नाशिकच्या सातपूर परिसरातील धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये 98% भाजलेल्या या तरुणाचा 3ऱ्या दिवशी उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. पुढची बातमी. तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का? आणि एकापेक्षा जास्त पॅन कार्ड जर तुमच्याकडे असतील तर सावध व्हा, कारण तुमच्यावर कारवाई होऊ शकते. आणि असाच एक मेसेज व्हायरल होतोय. त्यामध्ये कारवाईबाबत दावा करण्यात आलाय. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. तेव्हा सत्य काय समोर आलं जाणून घ्या. 2 पॅन कार्ड काढाल तर जेलमध्ये जाल. डुप्लिकेट पॅन कार्ड वापरणाऱ्यांनो सावधान. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? एकापेक्षा जास्त पॅन कार्ड तुमच्याकडे असतील तर वेळी सावध व्हा आणि एकच पॅन कार्ड वापरा, नाहीतर तुम्हाला जेलची हवा खावी लागेल. हे आम्ही का म्हणतोय तुम्ही हा रिपोर्ट पाहिल्यानंतर कळेल. कारण काही लोक 2-2 पॅन कार्ड वापरतायत, त्याचा गैरवापर करत असतात. मात्र आता 2 पॅन कार्ड आढळल्यास गंभीर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. तसा एक मेसेज व्हायरल होतोय. या मेसेज मध्ये काय दावा केलाय पाहूया. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतील तर सावध व्हा. आयकर विभागानं डुप्लिकेट पॅन कार्ड धारकांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. हा मेसेज व्हायरल होतोय, त्यामुळे याची माहिती सगळ्या पॅन धारकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मात्र खरंच 2 पॅन कार्ड असतील तर कारवाई होणार आहे का, याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. एकापेक्षा जास्त पॅन कार्ड वापरणं कायद्यानं गुन्हा आहे. करदात्याला एकापेक्षा जास्त पॅन कार्ड ठेवता येत नाहीत.
डुप्लिकेट पॅन कार्ड बनवलं असेल तर सरेंडर करा. पॅन कार्ड एकापेक्षा अधिक असल्यास 10,000 रुपये दंड आहे. बँकिंग आणि आर्थिक व्यवहारांमध्ये समस्या येऊ शकते. 2 पॅन कार्ड असल्यास कारवाई होऊ शकते. हा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय. त्यामुळे तुमच्याकडे 2 पॅन कार्ड असतील तर लगेच सरेंडर करा. पण 2 पॅन कार्ड असल्यास एक सरेंडर कसं करायचं ते देखील पाहूया. तुमच्या जवळचं अतिरिक्त पॅन कार्ड ताबडतोब सरेंडर करा. NSDL किंवा UTIITSL च्या पोर्टलवर जा. आवश्यक कागदपत्र जोडून फॉर्म सबमिट करा. सरेंडर केलेल्या पॅन कार्डची पावती मिळेल. अशा प्रकारे तुम्ही तुमच्याकडे असलेलं अधिकचं पॅन कार्ड सरेंडर करा, नाहीतर तुमच्यावर कारवाई होईल. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. एक छोटासा ब्रेक पाहत राहा साम टीव्ही. साम हेल्पलाईन. तुमच्या परिसरातील समस्या, तुमचे प्रश्न कुणी दखल घेत नाही. व्हिडिओ बनवा आणि पाठवा 9594885566 या व्हॉट्सअप नंबरवर. आम्ही होऊ तुमचा आवाज. साम हेल्पलाईन. साम टीव्ही तुमच्या सोबत, तुमच्या प्रश्नांसोबत.